नमस्कार. आज आपण ग्रीनिशोरा होम कंपोस्टिंग मध्ये कंपोस्टिंग बीनची असेंबली कशी करायची आणि कंपोस्टिंग कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ बघणार आहे. तर सर्वप्रथम होम कंपोस्टिंगचं जे बीन आहे त्याबरोबर तुम्हाला हे एक 40 लिटरचं बीन, त्याला असे होल्स केलेले आहेत. त्यानंतर नळ बसवण्यासाठी एक होल केलेला आहे. झाकणालाही असे 4 प्रकारचे होल्स आहेत. त्यानंतर एक डिश याबरोबर मिळाली असेल, एक पाईप आणि एक हँड कल्टिवेटर. तसंच या डिशची असेंबली करण्यासाठी हे 3 प्रकारचे स्क्रू, नळ आणि बुश हे सामान तुम्हाला असेंबलीसाठी या किट बरोबर मिळालं असेल. तर आपण असेंबली कशी करायची ते सुरुवातीला पाहणार आहोत. तर सुरुवातीला हे जे 3 प्रकारचे नट बोल्ट आहेत आणि या डिशला हे जे 3 मोठे होल आहेत, त्या 3 मोठ्या होल्सला आपण हे 3 स्क्रू लावून घेणार आहे. ह्याला 2 असे बोल्ट दिलेले आहेत. त्यातला एक काढून वरच्या साईडला एक असा बोल्ट फिरवून तो पॅक करायचा आहे. असे 3 प्रकारचे 3 बोल्ट 3 मोठ्या होल्समध्ये पॅक करायचे. असेंबली करणं खूप सोपं आहे. एक 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही याची असेंबली करू शकता. तर अशा पद्धतीने खालचे आणि वरचे जे नट बोल्ट आहेत ते प्रॉपर पॅक करून एकसारख्या लेवलला करायचे आहेत. त्यानंतर या पाईपचं जे खालचं जे बुश आहे ते खालून असं वरच्या साईडला टाकायचं आहे, जेणेकरून हे खाली पाईप अडकून राहील. त्यानंतर अजून एक बुश दिलेला आहे. असेंबली किटमध्ये तुम्हाला एक बुश पण दिलेला आहे. ते बुश तुम्हाला वरती पॅक करायचं आहे. ज्यावेळेस आपण कंपोस्टिंग करतो तर आतमध्ये कचरा जाऊन हे पॅक होऊ नये म्हणून वरती एक बुश दिलेलं आहे. नंतर हा नळ आहे. ह्या नळाला 2 टाईपचे वायसर आहेत. या वायसर मधलं एक वायसर आतल्या साईडला आणि एक वायसर बाहेरच्या साईडला तुम्हाला लावायचं आहे. अशा पद्धतीने दोन्हीकडनं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि अशा नळाची अशा पद्धतीने या कंपोस्ट बीनची असेंबली रेडी झालेली आहे. आणि हे अशा पद्धतीने याच्यामध्ये